शिवसेनेच्या किंवा ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये केवळ आणि केवळ वोट जिहादची मागणी करावी लागते ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? ती काय 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 आपली शिवसेना. आणि म्हणूनच मोदीजींनी सांगितलं की उद्धव ठाकरेजी तुम्ही निश्चितपणे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात, पण विचाराचे वारसदार मात्र तुम्ही नाही आहात. विचाराचे वारसदार या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होऊ शकतात, विचाराचे वारसदार हे राज ठाकरे असू शकतात, पण तुम्ही विचारांचे वारसदार होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आता उद्धवजी एवढे तडफडायला लागले की परवा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या झेंड्याला फडकं म्हटलं. बरोबर आहे, आता हिरवा झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला. आता चांद तारावाला झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा म्हणजे फडका असं जर त्यांना वाटत असेल, मी त्यांना सांगून देऊ इच्छितो, उद्धवजी ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांच्यासमोर प्रश्न आला की आपला गुरु कोण होऊ शकतं, त्यावेळी अनेकांनी अनेकांची नावं सुचवली, ईश्वराची नावं, देवाची नावं, वेगवेगळ्या महनीय व्यक्तींची नावं. पण त्यावेळेस डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं की भगवा ध्वज हा आमचा गुरु असेल आणि तो याकरता गुरु असेल की हा भगवा ध्वज हा प्रभू श्रीरामांचा भगवा ध्वज आहे, हा प्रभू श्रीकृष्णांचा भगवा ध्वज आहे आणि हा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज आहे. त्यामुळे हाच भगवा ध्वज या ठिकाणी आमचा गुरु असू शकतो आणि म्हणून तेव्हापासून तो भगवा ध्वज हा त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील आपल्याला कल्पना आहे भगवा ध्वजच स्वीकारला. आता हळूहळू शिवसेनेचा ध्वज देखील त्यांना कदाचित फडकं वाटू लागेल, कारण अलीकडच्या काळात त्यांच्या विचारांवर इतकं हिरवं सावट तयार झालंय की त्यांना भगवं आजकाल पाहवत नाही.